लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेला कृष्ण वेणुनाथ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम रविवारी पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उत्साहात पार पडला. एकनाथ ठाकूर गुरुकुल निर्मित आणि रंगरचना कलामंच पनवेल यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ बासरी वादकांनी सुमारे 50हून अधिक बासरी वादकांसह अनोखी स्वरयात्रा सादर केली. या सुरेल मैफिलीने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमात इंडियन आयडल फेम गायिका प्रज्ञा गावंड यांनीही आपल्या मधुर आवाजाने रंगत वाढवली. या कार्यक्रमास लोकनेते रामशेठ ठाकूर, कामगार नेते रवी नाईक, प्रसिद्ध गायक गोपाल पाटील, भाजप सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, हास्य सम्राट संजीवन म्हात्रे, चिन्मय समेळ हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संगीत संयोजन विवेक ठाकूर यांनी केले, तर निवेदन विजय पवार यांनी प्रभावीपणे सादर केले. मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेतला. माझ्या जीवनावरचे जे संगीतमय अशा प्रकारचं जसं प्रोग्राम झालं तर आपला कृष्ण वेणुनाद. आता कृष्ण माहीत आहे सर्वांना, वेणुनाद हा विशेष शब्द जो आहे ना तो थोडासा काही कारण नवीन असेल, पण आपण सर्व त्याच्यातले दर्दी दिसत आहे. याच्याकरता तुम्ही कार्यक्रमाला आलात, हे सगळं त्याच्यातले दर्दी दिसतात. बासरी कुणाला आवडत नाही, सगळ्यांना आवडते. कृष्णाचा पावा जो आहे बासरी जी आहे सगळ्यांना आवडते, पण ते ऐकायला बरे वाटते. दुसरं वाजवल्यानंतर ते वाजवताना सूर गंध कशातून पकडायचा आणि सादर करायचा हे फार वैशिष्ट्यपूर्ण काम आहे. आणि एकनाथ ठाकूरांचं मी नक्कीच मनापासून अभिनंदन करेन की लहान लहान कलाकार जे आहेत, अजून काही म्हणजे 8-10 वर्षाचे आहेत, काही 20-25 15-20 वर्षाचे आहेत, हे सगळं इतके कलाकार त्यांनी तयार केलेले आहेत. हे खरंच वैशिष्ट्यपूर्ण आहे. विजय पवार शिक्षक आहेत, चिरनेर हायस्कूलवर ते शिक्षकाचं काम करत आहेत. आणि त्याच्यानंतर सर्व हे कलाकार मंडळीच आहेत. समोर माझ्या आहेत बरोबर जेवलेले हे सगळे कलाकार मंडळीच आहेत. आणि साहित्याचे कलाकार आहेत, कलेचे कलाकार आहेत, भक्त आहेत. आणि त्या दृष्टीने ह्या सर्वांच्यातून आपल्याला बघा पाहिजे काय जीवनात, किती पैसे कमवले, किती प्रॉपर्टी केली, काही महत्त्वाचं नाही आहे. आपलं मन कुठं रमतंय, मनासारखं होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळं मला ग्रॅज्युएट झाल्यानंतर वाटलं की नाही आपण शिक्षक व्हावं, आणि शिक्षक झालो पण, गेलो कॉलेजला गेल्यानंतर झालं शिक्षक पण झालो, शिकवलं पण. नंतर मग जीवनामध्ये काय कलाटणी येत असते, त्यामुळे उद्योगात गेलो, उद्योगातून राजकारणात गेलो, राजकारणातून आता सगळं काय समाजकारण म्हणून मेन भाग आहे तो बघतोय. शाळा कॉलेज आणि याच्यात जास्त माझं मन रमतंय. आणि शाळा कॉलेजला अनुसरूनच हा आपला जो म्युझिक संगीत हा भाग जो आहे तो कलेतलाच भाग आहे. आणि त्यात आवड असणाऱ्या सगळ्या मंडळी आहात. या कार्यक्रमात तुम्ही आल्याबद्दल तुम्हाला पहिल्यांदा मी धन्यवाद देतो आणि या कलाकारांचं विशेष अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.